श्री गजानन महाराज पारायण अध्याय 8 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोपगोपी मनोरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पावमाते तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिर्वाण भाषे भीतरी, त्याचे सांग करू हरी सेवन ते कवण्यारीती. गिर्वाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ शिवती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते. ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी, जातीची ऋण मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांहून, धनाच्या पाण्याला गुण दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा दास बनू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात, ते नेहमी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभ ताकन, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफळी बाई, येऊन बैसली हे ऐकिले. जेत जेत हे नांदे दुफळी, तेत तेत ही करी होळी, अवघ्या सुखांची रांगोळी हिच्या पायी होतसे. क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नीत संयम सदनाला, प्रयत्न पडती लुळे तेथे. असो तळ्याची या काठावर, देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे. पाटील गावींचा अधिकारी, पाटील गावींची पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयंतात. तो असे मर्या महार, देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलू लावणे उत्तर खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये. उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण मनी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकोनी भाषणा. पाटील खवळला मानशी, बाचाबाचीचे कारण होते अतिशुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयाशी सांगितले होते महाराशी, की तू असाच जा कोल्याशी, तहशिलीत टप्पा द्याया हा. ते ऐकून बदला महार, मी न हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो अजदिनी मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकमा लागोनी बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हो भाऊही तैसा केला, मूठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पाहुणी कृती खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराची या हातावर. पाटील मूळचा जोरदार, त्याने रोगे केला प्रहार हा. त्याने प्रहारे करूनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवरी. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुनी देशमुख ते संतोषले. वा वा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली, ही अनायासे संधी आली ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महाराशी तत्काळ नेले कचेरीशी, समजाविले अधिकाऱ्याशी, कोठे नाटे विविध हो, कोठेही दोन पक्षात वाकडे आले यत्किंचित, काट्यांचे होतात नाईटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले, धाबे त्याचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले, झाला ती चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा. अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे, त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणार न कोणी आन राहिला या वऱ्हाडी. लौकिकी यज्ञ करण्याला बंधू गेले अकोल्याला, खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस. येताच केला नमस्कार, शिर ठेविले पायावर, महाराजाला कठीण
फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला. काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळीने भला. माझे अहित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझवी कोण रक्षील. उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकुनी पायात ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेची चिरा ही घ्या तलवार देता करा. वेळ करू नका हो अब्रुदारा कारण बेइज्जत हे मरण. अपराध माझा त्यातून अतिअल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था एकाळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तव. येथे भगवंताने बली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी. देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी बली तिचे करा हो रक्षण. ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पूर्णेत्रा वाटे हो. घरची मासे चिंता दूर आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोटवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाटला हृदयी धरिले त्यांचे सांत्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावंता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थे चाला विपट सत्य. परी पांडवाचा पक्ष देत न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर बेडी न तुशी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोष म्हणून सुटले. जे का संत मुखा वाटे आले ते खोटे होईन कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निग्रही. असा पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले अवचित 10-5 तेलंगी विद्वान असती कर्मठ देवा वेदावरी प्रीती. परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण. तरी होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जेठे ते स्वरासहित अतिउच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हीन तो वेद विद्येला आणून कार्य निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षरात्री आहे त्याची. बाडोईस बांधल्या शालीची किंमत काही राखो हो. मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मणी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंगाणून नाडू नका. जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी. तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वशिष्ठ मुनी मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तेलंगी ते ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले. मुखवरी करण्या आपुले भय म्हणी वाटले त्या. सूर्योदय झाल्यावर त्यांच्यापुढे का होणार. दीपांचा तो जय जयकार त्यांची किंमत अंधारी. विप्रमंती आपल्या मनी हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा शंका येथे नोरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची वार्ता नवली बंधनाची. कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी उपमा नती द्यावया. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून. तेथे झाले दयाघन रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संतांप्रत उपाधी ना असे पटत. धार्मिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची उत्तरेला एक मळा सान्निध्यला. या मळ्यात भाजीपाला होता बहुवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार. लिंबतरूंची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले शिवालया सान्निध्य बसले. एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीशी मी आलो तुझ्या मळ्याशी. काही दिवस राहावयाशी या शंकर सान्निध्य. हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर. हा राजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला. म्हणून मीही विचार केला
येथे येण्याचा तो भला दे सावली करून. ते वाक्य ऐकिले 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले. कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला. राजाचा जयास्थला तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी. समर्थ जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलाशी, आम्ही आहो तीर्थवाशी. जातो रामेश्वराशी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमुनोत्री केदार हिंगलाज गिरनार डाकोर ऐशी क्षेत्र अपार पाहिली पायी फिरूनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे. महाराजही आमचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जोडण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही परणी. तुम्ही पोशिल्या मळ्यात वेडा पिसा नंगा धुत. मग आम्हा देण्यायाचित मागे पुढे का पाहता. गाढवाशी पोशिता, गाईस लाता मारिता. ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरीत. जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावर उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाल तितुका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठनीळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहाराची वेळा खरी. घेतल्या चून भाकरी. मळ्यात येऊनी विहिरीवरी बसले गोसावी भोजना समर्थांच्या समोरी. एका छपरा भितरी गोसाव्यांनी लाविली खरी. आपापली कडासणे त्यांचा जो होता महंत. ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवद्गीतेप्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काही आले. पोथी ऐकावया भले. त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैनम छिंदती हा श्लोक. निरूपणाचा होता देग ब्रह्मगिरी पक्का दांभिक. स्वानुभवाचा लेश नसे निरूपण त्याचे ऐकले. गावकऱ्यास नाही पटले ते आपापसात बोलू लागले. हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बैसले पत्र्याभितरी. गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोकमंती छपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे प्रत्यक्ष पाहिला पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या. त्या पत्र्याची ठाया चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी प्याया देई भास्कर. त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पडली पलंगी साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहूबाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची. ती ना आता विजायाची पाण्या वाचून दयाळा. तरी समर्थ बोलले वाचे. भास्करा अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे. जल मुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्य. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्रह्मा न जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नैनम छिंदती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी दरी. आणून बसवी अत्यादरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावूनी. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने नीच करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्यासमोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर ज्वाळा निघू लागल्या थोर. तरी महाराजांनी स्थिर हल्ले मुळीच नाही. श्री प्रल्हाद कयाधुसूत उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्रीव्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझी कृष्णाजींचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. ते न मानी भास्करा ओढीत आणिला फरफर. उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या. नयनम दहती पावक हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला.
गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीधामा. केला खटाटोप रिकामा, गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा म्हणालो असता, आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो, शरण तुला भय. देशे गावच्या जनांनी केली समर्थ विनवणी. आपणा अग्नीपासून भय नाही हे खरे, तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे, म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञानजेटी. गोसावी आला हिमपुटी, तो न काही बोलला. लोक विनंतीस दयामान आली खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागले त्याला. अवघाच होता जळला, जो भाग शेष उरला तो लोकांनी विझविला. साक्षीदार इतरांशी ब्रह्मगिरी पायी लागला, निराभिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला, मल कोठून राहितेत. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात. येणेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्मसाक्षात्कारी. होऊन गेले भूमीवरी यांची चरित्र आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सार न तया माझारी तुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातकाळीच उठून गेला कोणान भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पावयाशी मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित श्री गजानन नामे ग्रंथ. तारो भाविका भवाब्दीथ. हेची इच्छी दासगणू शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोध्याय समाप्तः. जय गजानन महाराज की जय.